हॅलो स्टुडंट्स, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी निहाल कोरे तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डर या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. सी राजामोहन जे इंटरनॅशनल पॉलिटिक्स इंटरनॅशनल रिलेशनमध्ये जे एक्सपर्ट आहेत, त्यांचा नुकताच एक आर्टिकल आला होता इंडियन एक्सप्रेसमध्ये. त्याच्या संदर्भात ते मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डरमध्ये भारताचं परराष्ट्र धोरण कशा पद्धतीनं बदलायला पाहिजे, नव्या बदलत्या जगाच्या राजकारणामध्ये भारताचं स्थान कशा पद्धतीनं असेल, आपल्याला कसे डिप्लोमॅटिक स्ट्रॅटेजी चेंज करावी लागेल याच्या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्याचाच भाग म्हणून आपल्याला GS2 इंटरनॅशनल पॉलिटिक्सचा पार्ट, त्याचबरोबर इंटरनॅशनल रिलेशनचा जो पार्ट आहे, इंटरनॅशनल पॉलिटिक्स इंटरनॅशनल रिलेशनचा पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलचा, त्याच्यामध्ये हा पार्ट जो आहे हा टॉपिक खूप रेलेव्हंट आहे. आणि एकंदरीत जगाचं राजकारण समजून घेत असताना भारताची भूमिका काय, भारताला कशा पद्धतीने वाटचाल करावी लागेल, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपण करणार आहोत. सो दिस इज अबाउट मी निहाल कोरे. 2022च्या बॅचचा UPSC टॉपर आहे मी. मराठी माध्यमातून मी परीक्षा दिली होती. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम माइंडसेट ट्रेनर, माइंडसेट कोच म्हणून मी काम करत आहे सध्या. NLP बद्दल तुम्ही ऐकलं असेल किंवा लाईफ कोच याच्या संदर्भात तुम्ही ऐकलं असेल तर त्याचा सर्टिफाईड ट्रेनर आहे मी. त्याचबरोबर माइंडसेट ट्रेनर आणि मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा मी काम करतो. याचे अनेक वर्कशॉप आणि त्याची कार्यशाळा मी नेहमी घेत असतो. ठीक आहे, तर सुरू करूयात. आणि 2018 पासून मी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात मी काम करत आहे. अनेक विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करत आलेलो आहे. तर लेट्स सी याच्यामध्ये काय. सी राजामोहन हे नाव तुम्ही आहे ना, आता आपण बऱ्याचदा चर्चा करत असतो की GS2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशनचा ज्यावेळी आन्सर लिहिताना आपल्याला रेफरन्स लिहावा लागतो, किंवा ज्यावेळी आपण पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलचा विचार करतो त्यावेळी आपल्याला थिंकर्स लिहावं लागतं. मग आपण काय करतो की ठरलेले थिंकर्स लिहितो. हे जे असे जे काय पॉलिमिस्ट असतात किंवा हे डेली लिहितात, ठीक आहे, तर यांचाही रेफरन्स आपल्याला द्यावा लागतो. तर त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. त्यांनी काय सांगितलेलं आहे, जगाची व्यवस्था जी आहे ती खूप वेगानं बदलत आहे. बघा, पोस्ट कोविड तर जगाची रचना खूप बदललेली आहे. जग जे आहे ते आता मल्टीपोलर बनत आहे, बहुध्रुवीय जग बदलत होत आहे आणि जगाचं राजकारण बदलत आहे. आपल्याला आता दिसून येते आता ह्या सगळ्या युद्धजन्य परिस्थिती अँड ऑल ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला US किंवा अमेरिकेचं महत्त्व जे आहे ते कमी होताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये चीन आहे ते आक्रमक महासत्ता म्हणून उदयास येत आहे. ठीक आहे, आपला प्रतिस्पर्धी. रशिया युक्रेन क्रायसिस, पश्चिम आशियातील संघर्ष आहे, तैवानचा प्रश्न आहे, तंत्रज्ञानाची स्पर्धा आहे, पुरवठा साखळीचं राजकारण, असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांमध्ये काय झालेलं आहे की जगाचं जे राजकारण जे आहे ते बहुध्रुवीय बनत चाललेलं आहे. मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डर त्याला आपण म्हणतो. हा कीवर्ड लक्षात ठेवायचा आहे. तर अशा पार्श्वभूमीवर भारताने काय करायला लागेल. भारताने केवळ पारंपरिक मैत्री टिकवून राहायचे का, पारंपरिक संबंध टिकून राहायचे काय, तर नाही, असं चालणार नाही. आपल्याला डायनामिक अप्रोच हे जे आहे तो वापरावा लागेल. आणि त्याच्या आधारावर काय करावं लागेल, पार्टनर्स डेव्हलप करावं लागतील, भागीदारी निर्माण करावं लागेल, असे मत सी राजामोहन व्यक्त करतात. ते राजनयिक तज्ज्ञ आहेत, डिप्लोमॅटिक तज्ज्ञ आहेत. ते त्यांच्या मते काय, बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारताच्या परराष्ट्र धोरणाला 5 प्रमुख त्यांनी तत्व सांगितलेले आहेत. त्याच्या आधारावर आपल्याला पुढे वाटचाल करावी लागेल. काय आहेत ती प्रमुख तत्व त्याच्यावर आपण बघूयात. ठीक आहे, हे बघा, ही 5 तत्व सांगतायत ते लक्षात येते. हे नोट डाऊन करा. हे आपल्याला कुठेही इंटरनॅशनल रिलेशनचा पार्ट कुठेही आला, ठीक आहे, इंडियन डिप्लोमसी किंवा इंडियन फॉरेन पॉलिसी संदर्भात, तर आपल्याला हे महत्वाचं आहे. तर त्या अनुषंगाने हे पॉईंट, ही स्लाइड तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा ह्याच्या नोट्स बनवा. माझे जे लेक्चर्स आहेत ते GS मेन्ससाठीचे जे चालू आहे सिरीज, किंवा इव्हन कुठल्याही सिरीजमध्ये मी बऱ्याचदा essay आणि इथिक्ससाठी बरेच तुम्हाला पॉवर पॉईंट्स मिळत असतात. तर तुम्ही काय करत चला, त्याचे नोट्स बनवत चला. ठीक आहे. ट्रस्टेड पार्टनरशिपवर भर देतात. ते काय म्हणतात, ट्रस्टेड पार्टनरशिप आपल्याला निर्माण करायची आहे, विश्वासार्ह भागीदारी आपल्याला निर्माण करायची आहे. आता फक्त मैत्रीपूर्ण संबंध नाही, आपल्याला थोडंसं पुढे जावं लागेल. ट्रस्टेड पार्टनरशिप डेव्हलप करायला पाहिजे, असं सी राजामोहन मत व्यक्त करतात. त्याचबरोबर काय, स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, ह्याला खूप महत्व आहे इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये. ते असं म्हणतात की रणनीतिक स्वायत्तता आपल्याला टिकवायला पाहिजे. आर्थिक शक्तीला परराष्ट्र धोरणाचा पाया बनवायचा, खूप महत्वाचा मुद्दा आहे. इकॉनॉमिक पॉवर, आपण ज्यावेळी आर्थिक सत्ता म्हणून डेव्हलप होत आहोत, तर ह्या आपल्या इकॉनॉमिक पॉवरचा परराष्ट्र धोरणाचा पाया बनवायचा. म्हणजे इकॉनॉमिक शक्ती जी आहे किंवा इकॉनॉमिक पॉवर जी आहे तर त्याला आपण बेस बनवायचा आता परराष्ट्र धोरणाचा, असं हे मत व्यक्त करतात. हा खूप डायनामिक अप्रोच मानला जाईल. हिंदी महासागराने शेजाऱ्याला प्राधान्य देणार, लक्षात येते, हे आधीपासून आपल्याला आहे. शेजारी प्रथम,
शेजारी प्रथम शेजारी राष्ट्राचे संबंध विकसित करून आपल्याला त्यांच्याशी रिलेशन बिल्डअप करायचे आहे आणि विशेषतः काय हिंदी महासागर बेल्ट जो आहे आणि तिथले असणारे शेजारी ह्यांना आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे. त्याच्यानंतर 5वा मुद्दा ते काय मांडतात, जागतिक संस्थांमध्ये सक्रिय नेतृत्व, ग्लोबल लीडर म्हणून पुढे यायचं आहे. कुठं जे काय जागतिक संस्थांमध्ये जे वेगवेगळ्या संस्था आहेत तिथं आपल्याला नेतृत्व लिडरशिप डेव्हलप करायचं आहे. आता हे काय डायरेक्ट होणार नाहीये, याच्यासाठी ह्या बाकीच्या गोष्टी आपल्याला डेव्हलप व्यवस्थित कराव्या लागतील की रिलेशन सुधारावं लागतील, त्याचबरोबर रणनीतिक स्वायत्ता आणि ह्या सगळ्या आधारावर आपल्याला हा 5वा मुद्दा खूप महत्वाचा आहे. जागतिक ज्या काही संस्था असणार आहेत त्याच्यामध्ये आपलं जे काय ते नेतृत्व सक्रियता करायचे आहे किंवा जे नेतृत्व म्हणून तिथं उभं राहायचं आहे. ठीक आहे, असे हे 5 मुद्दे त्यांनी सजेस्ट केलेले आहेत. नोट डाऊन करून घ्या नक्की. ठीक आहे, आता बघा हे बघूया टप्प्याटप्प्याने नेमकं याच्यामध्ये काय समावेश असेल आणि कशा पद्धतीने आपल्याला विश्वासार्ह भागीदारी याच्यामध्ये ट्रस्टेड पार्टनरशिप निर्माण करायचं आहे. मग आता याच्यामध्ये मुख्य कल्पना काय येईल, फक्त आपण हितसंबंध आपण करायचे काय काय तर तसं नाही, तर दीर्घकालीन विश्वास आणि कंटिन्युटी पाहिजे. मी काल आफ्रिकन ह्याच्या संदर्भात पण बोललेलो आहे, इंडिया आफ्रिका समिट त्याच्या संदर्भात. तर तिथे काय होतं की बऱ्याचदा आपला गॅप पडलेला आहे, तर डायलॉग गॅप न राहता आपल्याला काय करावं लागेल, दीर्घकालीन विश्वास आणि सातत्यपूर्ण सहकार्य आवश्यक असतं. मग आता ह्याचं काय बघता येईल, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये परमनंट फ्रेंड्स कुणी नसतं. बघा तुम्ही बघताय आता नुकतेच डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते चायनाला चायना व्हिजिट त्यांनी दिलेलं आहे, त्याच्यात रायव्हलरी दिसून येते, पण बऱ्याचदा काय ते त्यांची भेट झालेली आहे. मग कुणी परमनंट फ्रेंड नसतं, कुणी परमनंट जे काय असतं आपला शत्रू सुद्धा नसतं. अशा परिस्थितीमध्ये परमनंट फ्रेंड कुणी जरी नसलं तरी आपण काय करू शकतो, रिलायबल पार्टनर्स मात्र महत्वाचे असतात. मग ही रिलायबल पार्टनर्स डेव्हलप करणं गरजेचं आहे. मग संकट काळात मदत करणारे देश अधिक महत्वाचे ठरतात. जसं आपण म्हणतो की रशियाच्या बाबतीत आपण म्हणतो की रशियाने आपल्याला अनेक संकट काळात किंवा क्रायसिसमध्ये नेहमीच मदत केलेली आहे. ठीक आहे, मग तर असे विश्वासार्ह पार्टनर्स जे आहेत ते आपल्याला डेव्हलप करावे लागतील. ट्रस्टेड पार्टनरशिप आपल्याला निर्माण करावं लागेल. उदाहरण काय, मी आताच सांगितलं की इंडिया आणि रशिया USSR संरक्षण क्षेत्रातील दीर्घकालीन आपलं सहकार्य आहे. बघा ह्याचं उदाहरण काय, हे उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा. S-400 प्रणाली आणि ऊर्जा सहकार्य याच्यामध्ये रशियाने भारताला नेहमीच सहकार्य केलेलं आहे. ठीक आहे, आणखी काय बघू शकतो, इंडिया फ्रान्स राफेलचं आपण उदाहरण नेहमी चर्चेत असतो, बघतो राफेल डील वगैरे या सगळ्या गोष्टी. तर राफेल विमाने आपल्याला भारताला पुरवलेल्या हिंदी महासागरामध्ये त्यांनी सहकार्याने आणि ऊर्जा ह्याच्यामध्ये फ्रान्सनं आपल्याला नेहमी सहकार्य केलेलं आहे. नेक्स्ट काय, भारत अमेरिका संबंध, क्वाडमध्ये आपण पार्टनर राहिलेलो आहे. लक्षात येते का, हा भारताचा हे जो आहे की एकदम डायनामिक अप्रोच मानला जातो की क्वाडवर बऱ्याचदा टीकी काय होते की नाटो सारखीच ही यंत्रणा असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय क्रिटिकल आणि इमर्जिंग टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आपण सहकार्य आहे. त्याच्यानंतर संरक्षण करार झालेले आहेत. आता क्वाडमध्ये सहभागी देश कोणते कोणते आहेत मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. ठीक आहे, कोण कोण आहे क्वाडमध्ये. ठीक आहे, आणि क्वाडवर का टीका होती चायनाकडून आणि ह्या सगळ्या गोष्टी का टीका होते, क्वाड संदर्भात आपण लेक्चर घेऊया. मी IR ची एक सिरीज सुरू करणार आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे. साधारण 1 जूनच्या आसपास आपण सगळे म्हणजे फ्रॉम बेसिक पासून आपण IR बघू. मी कालही तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की IR त्याच्यातून जर केलं तर तुम्हाला कुठलाही सोर्स फॉलो करण्याची गरज नाही, फक्त करंटचे जे काय ते तुम्ही डेटा अपडेट करायला सुरुवात करा. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे बघा, सेकंड आहे भारतासाठी ह्या सगळ्या मुद्द्यांचं महत्व काय आहे. आता आपल्याला चायनाला बॅलन्स करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग काय, क्वाड का महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगितलं, लक्षात येते का की काय, म्हणून क्वाडवर चायना टीका का करते की आपण तिथे चायनाला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतोय. इंडिया रशिया रिलेशन त्याच्यामध्ये बघा. तर मग भारताला महत्व काय, संरक्षण तंत्रज्ञान मिळतंय, आर्थिक गुंतवणुकीसाठी सहकार्य आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत, हे भारताच्या ह्याच्यातून फायदे आहे. म्हणजे काय, स्ट्रॅटेजी आपल्या पार्टनरशिप ट्रस्टेड पार्टनरशिप आपण ज्यावेळी डेव्हलप करतोय तर त्याच्यातून ही उदाहरणं आपण बघितली जे, तर त्या 3 उदाहरणामधून आपल्याला हा फायदा आहे. निष्कर्ष काय, भारत जुने मित्र टिकवत नवीन भागीदार निर्माण केले पाहिजेत भारतानं. हे जुने फ्रेंड्सच आहेत रशिया वगैरे. आता ते पार्टनर कायमचे ट्रस्टेड पार्टनर्स निर्माण आपल्याला करायचे आहेत. का, जग बदलते, बदलत्या जगाप्रमाणे आपल्याला बदलावं लागेल असं जे आहे ते राजा म्हणून याच्यातून सुचवत आहेत. पुढे काय, रणनीतिक स्वायत्ता, स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी टिकवायची आपल्याला. याचा अर्थ काय, कोणत्याही एका महासत्तेच्या गटात पूर्णपणे आपण कधीच सहभागी झालेलो नाही. लक्षात आहे की नॉन अलाइनमेंट मुवमेंट आपला तो त्याचाच पार्ट होता की जग ज्यावेळी 2 गटामध्ये विभागलं गेलं होतं
एक काय झालं होतं त्यावेळी जगाची रचना कशी होती, जग 2 ब्लॉक्समध्ये डेव्हलप झालेलं होतं. ठीक आहे, एक युएसचा ब्लॉक होता आणि एक युएसएसआर. भारतासारखे काही नवराष्ट्र जे नवीन स्वतंत्र झालेले होते, स्वतंत्र झालेले राष्ट्र होते, ते एकत्र आले आणि त्यांनी एक वेगळा गट स्थापन केला. त्याला नॉन अलाइनमेंट मुवमेंट असं म्हणतात. अलिप्ततावाद, आम्ही अलिप्त राहतोय याचा अर्थ आम्ही जगापासून अलिप्त राहतोय अशी भारताची भूमिका नव्हती. ठीक आहे, किंवा ह्या इतर नाम मधले जे काही इतर देश होते त्यांची तशी भूमिका नव्हती. आम्ही जगापासून अलिप्त होत नाही. जगाचा जो काही विस्तारवादी धोरण आहे, ठीक आहे, त्याचा बरोबर वसाहतवादी धोरण आहे, जीवघेणी स्पर्धा आहे तुमची, ह्या सगळ्या गोष्टींपासून आणि तुमच्या दोघांच्या 2 गटांमध्ये चाललेला संघर्ष आहे, त्या संघर्षापासून आम्ही दूर जातो. आम्हाला शांतता पाहिजे, आम्हाला मैत्रीपूर्ण संबंध पाहिजे. त्याच्यासाठी आम्हाला शांततापूर्ण वाटचाल करायच्या, नव्यानं विकास करायचा, ही भूमिका घेऊन नॉन अलाइनमेंट मुवमेंटची स्थापना झाली होती. ठीक आहे, मग तसं त्या काळापासून आपलं काय की बाबा एक पॉवर जो त्या 2 गट महासत्तेच्या गटात पूर्णपणे सामील आपल्याला व्हायचं नाही, मात्र आपली काय राहिलेलं कायमच राहिलेले स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता राहिलेली आहे. आपण काय बघितलेलं आहे, ऑलवेज नॅशनल इंटरेस्टला प्राधान्य दिलेलं आहे. आणि नाम जे होतं नॉन अलाइनमेंट मुवमेंट, दॅट इज अ पार्ट ऑफ नॅशनल इंटरेस्ट. राष्ट्रहितासाठी आपल्याला त्या गोष्टी करायच्या होत्या. ठीक आहे, मग आता पूर्वी अलिप्ततावाद हे आहे, ते मल्टी अलाइनमेंट होता. मात्र आज काय, आपण अमेरिकेमध्ये क्वाडमध्ये आहे, त्याचबरोबर पण रशियाकडून आपण तेल आणि संरक्षण देखील खरेदी करतो आणि पश्चिमेची सहकार्य करताना ब्रिक्स आणि एससीओ मध्ये देखील आपण सहभाग, अशा मल्टिपल लेवलला आपण सगळ्या गोष्टी जे काय ते संतुलित करतो. का, आपला अजेंडा आपलं काय आहे, नॅशनल इंटरेस्ट. ठीक आहे, रणनीतिक स्वायत्तता, आम्ही स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता आमच्याकडे आहे हे दाखवण्याचं जे काय आहे ते आपलं नेहमी अप्रोच राहिलेला आहे. लक्षात येते का, नामचा उल्लेख ज्यावेळी आपण म्हणतो ना स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आणि हिस्टॉरिक, तिथून भारताचे जे काय वाटचाल आहे त्याच्यामध्ये तुम्ही नामचा उल्लेख करायला विसरू नका. लक्षात येते का, नाम संदर्भात एक युट्यूबला लेक्चर आहे आपल्या सेम चॅनलवर, तुम्ही ते नक्की बघा, त्याच्यातून तुम्हाला नामच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील. आणि शिवाय आयआरच्या सिरीजमधून ह्या सगळ्या गोष्टी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडवाल्या, आयआरचं काय की तुम्हाला करंट वर आधारित आहे असं सगळेजण सांगत असतील किंवा सांगतात हे, पण त्याचा तुम्हाला आयआरचा थोडंसं बेसिक्स माहिती पाहिजे, हिस्टॉरिकल काही गोष्टी घडल्या तर त्या अनुषंगाने आपण ती सिरीज सुरू करणार आहोत. ठीक आहे, उदाहरण काय देतोय आपण, रशिया युक्रेन वॉर मध्ये भारताने काय युद्धाला समर्थन दिले नाही आणि पण रशियाशी संबंध देखील तोडले नाही, राष्ट्रीय हितावर आधारित आपली भूमिका घेतली. आपण बघितलं रशिया युक्रेन वॉरच्या ह्याच्यामध्ये आपण डायरेक्ट वॉरचं कुठं समर्थन केलंय का, तर बिलकुल नाही. मात्र रशियाशी आपण संबंध तोडले काय, तर नाही. कारण काय, आपलं प्राधान्य काय राहिलेलं आहे, नॅशनल इंटरेस्ट, राष्ट्रीय हितच आपलं प्राधान्य राहिलेलं आहे. ह्याचा फायदा काय झाला आपल्याला, धोरणात्मक लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी आपल्या याच्यामध्ये दिसून आले आणि अनेक शक्तींशी आपला संबंध वाढलेला आहे आणि आपले एक नवीन जे काय आहे ते आपण जे काय नेतृत्व म्हणून आपण पुढे येत आहोत. ऊर्जा आणि सुरक्षा हा सगळ्यात मोठा आपला जो काय हे आहे ना ते आपलं पूर्ण झालेलं आहे की ही सुरक्षितता आपण हासिल केलेली आहे. याच्यासाठी लक्षात आलं की स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी मध्ये काय, एका कुठल्या गटात आपण सहभागी नाही होणार, मात्र आपण काय करणार आहोत, आमचा निर्णय आम्हाला स्वतःला घ्यायचा आहे. आम्ही काय करणार आहोत, सर्वांशी जे आहे की ते सहकार्याने आपण संबंध स्थापित करायचे, कारण आपला मेन इंटरेस्ट काय, नॅशनल इंटरेस्ट. ह्यात मग चॅलेंज काय आहे याच्यामध्ये, असं करत असताना बऱ्याचदा आपल्याला अडचणी दिसून येतात. अमेरिका आणि रशिया दोघांनाही संतुलित ठेवणं बऱ्याचदा आपल्याला चॅलेंजिंग होतं आणि चीनची स्पर्धा हे आपल्या खरं याच्यामध्ये आव्हान आहे स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, बट स्टील आपण हे बॅलन्स करतो. ठीक आहे, थर्ड काय, आर्थिक शक्तीला परराष्ट्र धोरणाचा पाया, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आर्थिक शक्तीला परराष्ट्र धोरण, एकच मिनिट. आता बघा हा मुद्दा आहे, हाच आहे. आपल्याला काय, आर्थिक शक्तीला परराष्ट्र धोरणाचा पाया बनवायचा. आता याच्यामध्ये काय, इकॉनॉमिक ग्रोथ आपल्याला याच्यामध्ये अपेक्षित, म्हणजे आर्थिक आपल्याला विकास साधायचा आणि तो जो आहे आर्थिक पाया जो आहे तो किंवा आर्थिक आपलं जी काही ताकद आहे ती आपल्याला परराष्ट्र धोरणाचा पाया बनवायचा. मजबूत अर्थव्यवस्था नसल्यास जागतिक प्रभाव मर्यादित राहतो. ऑब्विसली जितका आपण काय, आपण इन जनरल सुद्धा बघा, जितकी आपली फायनान्शियल स्टॅबिलिटी तितका आपला जे काय स्ट्रॉंगपणा आपल्यामध्ये किंवा एक कॉन्फिडन्स दिसून येतो. तसं वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये जितकं तुमच्या आर्थिक
सुबत्ता तितकं तुमचं जे काय ते जागतिक राजकारणामध्ये स्थान मजबूत असतं. मग सी राजामोहन काय सुचवतात, आपली मजबूत अर्थव्यवस्था आपल्याला पाया बनवायचा आणि त्याच्या आधारावर काय करायचं, आपल्याला जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये किंवा जागतिक राजकारणामध्ये एक विशेष प्रभाव आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येणार आहे. मग आपलं प्राधान्य राहिलं पाहिजे की आर्थिक सुबत्ता किंवा आर्थिक विकास. ठीक आहे, अर्थव्यवस्था आपल्याला बळकटीकरण करायचं आहे आणि अर्थव्यवस्था बळकट करून ते आपल्याला काय बनायचं आहे, परराष्ट्र धोरणाचा आपल्याला पाया बनवायचा आहे. ठीक आहे, आता काय जागतिक सत्ता बघा. मग आता कारण काय त्याचं, जागतिक सत्ता कशाभोवती, आता हे मत का व्यक्त करतायत सी राजामोहन हे जे डिप्लोमॅटिक तज्ञ आहेत ते का मत व्यक्त करतात बघा. आता जागतिक सत्ता कशाच्या भोवती केंद्रित आहे, जागतिक सत्ता म्हणजे तुम्हाला व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, पुरवठा साखळी, डिजिटल अर्थव्यवस्था याच्यावरच आधारित आहे आणि जगाचं जे काही सगळं राजकारण चालू आहे त्याच्या ह्या मुद्द्यांभोवतीच फिरतंय. मग हे मुद्दे बघा तुम्ही, हे मुद्दे तुम्हाला अर्थकारणाशीच संबंध दिसत आहेत. मग म्हणून काय आहे, आपल्याला अर्थव्यवस्था जी आहे ती पाया बनवायची आहे जागतिक राजकारणासाठी किंवा परराष्ट्र धोरणासाठी. लक्षात येते काय, म्हणून आपल्याला अर्थव्यवस्था आपली मजबूत करायची आहे. भारताने याच्यासाठी काय करतो, उत्पादन क्षमता वाढवू शकतो. मेक इन इंडिया ऑब्व्हियसली PLI. तर मेक इन इंडियाच्या माध्यमातून आपण काय करत आहोत, आता इथं परत बघा, मेक इन इंडिया किंवा डिफेन्स सेक्टरमध्ये, डिफेन्स संदर्भात सुद्धा मी युट्यूबला एक लेक्चर घेतलेलं आहे, ते तुम्ही लेक्चर बघा. त्याच्यावर काय आहे, डिफेन्समध्ये आपण काय करत आहोत की आपल्याला स्वतःला ग्रो करत आहोत. मात्र त्याचा पाया दुसऱ्या बाजूला ते काय करतात, डिफेन्समध्ये आपण मेक इन इंडियाला चालना दिलेली आहे. मेक इन इंडियाला ज्यावेळी आपण चालना देतो, दुहेरी पातळीवर आपला डेव्हलप होत चाललेला आहे. आपण डिफेन्समध्ये काय होत आहोत, स्वावलंबी होत आहोत. आणि दुसरे काय, मेक इन इंडियाला प्राधान्य देऊन आपले जे काय ते आपली अर्थव्यवस्था किंवा आपलं जे उद्योग क्षेत्र आहे ते बळकट करत आहोत. उत्पादन क्षमता आपली वाढवत आहोत. ठीक आहे, ती आणखी आपल्याला वाढवली पाहिजे असे सी राजामोहन म्हणतात. जागतिक पुरवठा साखळीमध्ये प्रवेश करायचा आपल्याला चायना +1 स्ट्रॅटेजीचा फायदा आपल्याला होऊ शकतो. तिसरं काय, तंत्रज्ञान भागीदारी, जसं की सेमीकंडक्टर, AI, 5G आणि 6G याच्यामध्ये आपल्याला हे आपल्याला करता येऊ शकतं. ही हरित ऊर्जा आपल्याला आणि हरित ऊर्जा ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला हे करता येऊ शकते. म्हणजे हे काय, आपले हे जे आहे ते आपल्याला प्लस पॉईंट आहे, इथं स्कोप आहे आपल्याला काम करण्यासाठी. हे आपल्याला सुचवले भारतासाठी इथं चांगला स्कोप आहे. लक्षात येते का, सेमीकंडक्टर, हरित ऊर्जा इथंपर्यंत. उदाहरण काय, भारत युरोपीय युनियन व्यापार चर्चा, FTA, हरित तंत्रज्ञान बाजारपेठ, इथं युरोपियन युनियनमध्ये आपल्याला स्कोप आहे. बघा कुठं कुठल्या गोष्टींचा स्कोप आपल्याला येऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करत आहोत. युरोपियन युनियनमध्ये आपल्याला बाजारपेठ प्रवेश करता येऊ शकतो ह्या आधारावर. आणि भारत UAE आणि सेपा जे आहे ते तिथं आपली व्यापार वाढ आपण करू शकतो. परिणाम काय आहे, आर्थिक ताकद वाढते आणि राजनैतिक प्रभाव आपला वाढणार आहे. आता मगाशीच मी उल्लेख केला, जितकी आपली आर्थिक ताकद जास्त तितकं आपलं काय असणार आहे, राजनैतिक प्रभाव वाढणार आहे, डिप्लोमॅटिक आपली पॉवर वाढणार आहे. म्हणजे आपण म्हणू शकतोय आर्थिक ताकद वाढली तर काय होणार आहे, तिथं आपले राजनैतिक बळ हे जे काय ते वाढणार आहे. लक्षात येते काय, समजून घ्या हा मुद्दा. नेक्स्ट काय आहे बघूयात आपण, हिंदी महासागर आणि शेजाऱ्या देशाला प्राधान्य द्यायचं आहे. काय आहे, नेबरहुड फर्स्ट, म्हणजे किंवा शेजारी प्रथम आपण म्हणू, हे आपल्याला करायचे. आता भारतामध्ये हिंद सागराचं महत्व खूप आहे. भारताची सुरक्षा आणि जागतिक भूमिका ह्या भूराजकीय स्थानाशी जोडलेले. भारताची कुठल्याही जिओ पॉलिटिक्स मध्ये तुम्ही कुठे आहात त्याला खूप महत्व आहे. जॉग्राफी खूप डिटरमाइन करते. जॉग्राफीचा खूप प्रभाव दिसतो जिओ पॉलिटिक्स मध्ये. मग आता ज्या भूराजकीय स्थानाशी जोडलेले असतील तर मग आपल्याला हिंदी महासागराचे विशेष महत्व आपल्याला आहे. मग भारतासाठी हिंदी महासागराचे महत्व काय, जागतिक व्यापारी मार्ग आहे. ठीक आहे, ऑब्व्हियसली. ठीक आहे, नेव्हिगेशन, ऊर्जा पुरवठ्यासाठी आणि चीनची वाढती उपस्थिती हे एक आपल्याला आहे. चीनची वाढती उपस्थिती ते आपल्याला एक आव्हान सुद्धा आहे. ठीक आहे, मग भारताचे धोरण काय, सागर इनिशिएटिव्ह आहे. ठीक आहे, त्याचबरोबर नेबरहुड फर्स्ट पॉलिसी, शेजारी प्रथम, शेजाऱ्यांना प्राधान्य. बऱ्याचदा परराष्ट्र धोरणामध्ये आपल्याला शेजाऱ्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये दुर्लक्ष झालं होतं, पण आता आपल्याला काय, शेजारी प्रथम ही पॉलिसी आपल्याला चांगल्या पद्धतीने राबवता येऊ शकते. आणि त्याच्या आधारावर काय, आता इथे चॅलेंज एक काय बघा, चीनचं मोठं चॅलेंज आपल्याला इथं दिसून येत आहे ह्या बेल्टमध्ये. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह BRI हा तो प्रोजेक्ट आहे. स्ट्रिंग ऑफ पर्ल्स आहे. पाकिस्तानमधील ग्वादार बंदर आहे आणि श्रीलंकेतील हंबनटोटा हे जे पोर्ट आहे, इथं आपल्याला हे चॅलेंज आपल्याला दिसून येते. आणि भारताच्या याच्यामध्ये काय प्रतिक्रिया काय दिसून येते, मालदीव आहे, मॉरिशस, सेशेल्स, इथं आपल्याला सहकार्याच्या संधी आहेत.
नौदल क्षमता आपल्या वाढवायच्या आहेत आणि क्वाडसह समुद्री मार्ग. आता मी सांगितलं की मागच्या स्लाइडला मी 2 स्लाइड पूर्वी डिस्कस केली की क्वाडचा इम्पॉर्टन्स काय. मग ही हिंदी महासागर या ठिकाणी नेव्हिगेशन आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय आहे आपल्याला क्वाडचं महत्व आहे. लक्षात येते का समुद्री सहकार्य किंवा ह्या सगळ्या गोष्टीसाठी जे आहे ते हे मॅपमध्ये थोडंसं तुम्ही पॉईंट आउट करा. आणि त्याच्यासाठी म्हणून क्वाडचं महत्व वाढत आहे. क्वाडला मीन्सला क्वेश्चन येऊ शकतोय. आपण करू डिस्कस ते IRच्या सिरीजमध्ये. तर त्या अनुषंगाने हे महत्व आहे. महत्वाचं काय आहे याच्यामध्ये हिंदी महासागर आणि शेजाऱ्याला प्राधान्य देण्याचं त्याचं महत्व काय. समुद्री सुरक्षा ऑब्व्हियसली, कारण आपलं बघितलं आपल्या भारताचा हा जर आपण बघितला भाग, ठीक आहे, तर हा सगळा पार्ट जो आहे तो समुद्राने वेढलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये समुद्र सुरक्षा हे एक आव्हान आहे. त्याच्या दृष्टिकोनातून हे महत्व आहे. व्यापार संरक्षण आणि प्रादेशिक नेतृत्व. आता शेजारी प्रथम असं ज्यावेळी म्हणतो की बाबा शेजारच्या ज्या छोट्या छोट्या देशांना आपण ज्यावेळी सहकार्याची भूमिका बाळगतो त्यांच्यासोबत आपण पार्टनरशिप वगैरे करतो तर त्याच्यातून आपलं एक प्रादेशिक नेतृत्व म्हणून सुद्धा भारत पुढे येत आहे. भारताने बऱ्याच ठिकाणी मदत केलेली आहे. ज्यावेळी बघा नेपाळमध्ये पण भूकंपाला भारत सर्वात पहिला पोहोचला होता. श्रीलंकामध्ये क्रायसिस आलं भारत पोहोचले होते. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होणार आहे की प्रादेशिक नेतृत्व म्हणून आपण पुढे येणार आहोत. हे भारतासाठी इथं स्कोप आहे आणि महत्व आहे. ठीक आहे. जागतिक संस्थांमध्ये सक्रिय नेतृत्व, ग्लोबल लिडरशिप करायचं आहे. मग जागतिक आणि प्रादेशिक ज्या संघटना आहेत त्याच्यामध्ये भारतानं नेतृत्व म्हणून पुढे यायला पाहिजे. त्याच्यामध्ये रूल टेकर न राहता रूल शेपर बनू शकतो. ऑब्व्हियसली बनत आलेला आहे भारत रूल शेपर होऊ शकतोच. तर याच्यामध्ये काय भारताचे नेतृत्व करण्याची क्षेत्र कुठलं आहे. आता बघा ग्लोबल साऊथ आपण म्हणतोय, ग्लोबल साऊथ कोऑपरेशन, त्याच्यामध्ये विकसनशील देशाचा भारत आवाज कायम राहिलेला आहे. याच्यामध्ये नाम बघा 9 स्वातंत्र्य झालेल्या देशांना घेऊन भारत नेतृत्व करतोय आणि त्या दबलेल्या आवाजाला भारत वाचा फोडतोय, कायम फोडत आलेला आहे. आणि मग भारतानं काय केलेलं आहे, कायम मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डरचं समर्थन केलेलं आहे. जग 2 ध्रुवामध्ये विभगलं होतं तरी सुद्धा आम्ही ह्या ध्रुवाचे नाही ह्या ध्रुवाचे नाही, आम्ही मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डरचं समर्थन करतो. आणि त्यामुळं आम्ही शांततावादी विचार घेऊन, विकासाचा विचार घेऊन नाममध्ये सहभाग आपण केला होता किंवा नाममध्ये स्थापनेमध्ये भारताचा महत्वाचा रोल होता. मग अशा वेळी विकसनशील देशाचा आवाज भारत कायम राहिलेला आहे. त्याच्यानंतर काय आहे महत्वाचा, डिजिटल शासन. ठीक आहे, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, UPI, आधार, हे सगळ्या ह्या गोष्टी आपण मार्गदर्शन करू शकतो. संयुक्त राष्ट्र सुधारणा याच्यामध्ये आपण UNSC परमनंट मेंबरशिपची मागणी करू शकतो आणि त्याचबरोबर इतर सुधारणांसाठी भारत आग्रही राहू शकतो ह्या सगळ्या देशांच्या सहकार्याने. म्हणून जागतिक संस्थांमध्ये सक्रिय नेतृत्व भारत करू शकतो. ठीक आहे, त्याच्यासाठी आपल्याला पुढे यावं लागेल. उदाहरण काय, G20 समिट 2023, आफ्रिकन युनियनला सदस्यत्व ते दिलेलं आहे आणि भारताची मध्यस्थी भूमिका राहिलेल्या ग्लोबल साऊथवर भर देण्यात. लक्षात येते भारतानं कायम इथं चांगली भूमिका बजावलेली आहे. महत्व काय, जागतिक प्रतिष्ठा, सॉफ्ट पॉवर आणि बहुपक्षीय प्रभाव. ठीक आहे, बहुपक्षीय प्रभाव ज्यावेळी असेल त्यावेळी जागतिक राजकारणामध्ये आपलं महत्व नक्की वाढलेलं दिसून येईल. पुढे बघा, मुख्य संदेश काय, जुने मित्र टिकवायचे, नवे मित्र जोडायचे. श्री राजमोहन यांच्या मते काय, भारताने फक्त नव्या भागीदारांच्या मागे लागायचं नाहीये. ठीक आहे, आधी ऑलरेडी आपले जे काही पार्टनर्स आहेत, ऑलरेडी जे फ्रेंड्स आहेत इंटरनॅशनल, त्यांच्याशी आपल्याला पार्टनरशिप खूप चांगली स्ट्रॉंग घट्ट करायची आहे. ठीक आहे, आणि थोडंसं डायनॅमिक अप्रोच त्याच्यामध्ये आपण चर्चा केली त्या पद्धतीने जायचं. दीर्घकालीन विश्वासार्ह संबंध टिकवणे अत्यंत महत्वाचे आहे. बदलत्या जगात लवचिक पण स्थिर परराष्ट्र धोरण आवश्यक आहे. फ्लेक्झिबल बट कॉन्स्टंट असं ते मत व्यक्त करतात श्री राजमोहन. ठीक आहे, हे आव्हान आहेत भारतासमोरची. ही स्लाइड तुम्ही बघा, मी ऑलरेडी चर्चा केलेलीच आहे, पण भारत चीन संघर्ष आहे ज्याच्यामध्ये संतुलन साधणं एक आव्हान आहे. सेमीकंडक्टर, ह्या सगळ्या गोष्टी, युद्धजन्य परिस्थितीमध्ये बऱ्याचदा काय होतं की महागाई आणि ह्या सगळ्या गोष्टींचं आव्हान आहे. जागतिक संघर्ष, त्याच्यामध्ये काय व्यापार आणि पुरवठा साखळीवर परिणाम होतो, हे खूप महत्वाचं आव्हान आहे. तंत्रज्ञान युद्ध, त्याच्यामध्ये AI, सेमीकंडक्टर, डेटा. ठीक आहे, आणि ऊर्जा सुरक्षेमध्ये आपलं चॅलेंज कायम राहिलेलं की आयातीवर आपलं बऱ्याचदा अवलंबित्व आहे, त्याच्यावर बरेच आपण इनिशिएटिव्ह घेत आहोत. लक्षात येते की ठीक आहे, ऊर्जा क्षेत्रामध्ये थोडंसं स्वावलंबित्व आपल्याला वाढवत चाललेलो आहोत आपण अशा पद्धतीने. तर हे मात्र ओव्हरऑल ही भारतासमोरची ही प्रमुख आव्हाने आहेत. ही स्लाइड तुम्ही ॲज इट इज बघून घ्या. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय, बदलत्या बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेत भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी विश्वासार्ह भागीदारी आणि रणनीतिक स्वायत्ता या दोन्हीचे संतुलन आवश्यक आहे. हा एक क्वेश्चन. ठीक आहे, हे क्वेश्चन आहे, ते मी काली सांगितले. हे क्वेश्चन कोणी जर लिहिले तर ते मला जरूर पाठवा. या नंबरवर PDF फॉर्मॅटमध्ये पाठवा. ठीक आहे, जे आन्सर पाठवतील त्यांना मी मॉडेल आन्सर प्रोव्हाइड करेल.
तर काय होतं की बऱ्याचदा मेन्सचे क्वेश्चन कसे येतात ते समजून घ्यायचे आपल्याला. सेकंड क्वेश्चन बघूया. भारताचे परराष्ट्र धोरण अलिप्तता वादातून बहुसंलग्नतेकडे विकसित झालेलं आहे, उदाहरणासह स्पष्ट करा. याच्यात थोडंसं तुम्हाला नाम समजून घ्यायचं आहे. मल्टी अलाइनमेंट. आता काय नॉन अलाइनमेंट टू मल्टी अलाइनमेंट आपण कशा पद्धतीने चाललोय. मुळात नॉन अलाइनमेंट म्हणजे पूर्णतः आपण जगापासून विभक्त होतो का, तर नाही. तर ते थोडंसं समजून घ्यायचं. आता मग काय चाललेलं आहे, आपण आपलं ट्रॅव्हलिंग कसं चाललेलं आहे, मल्टी अलाइनमेंट कडे चाललेलं आहे. त्या पद्धतीने ह्याचं तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं आहे. आर्थिक शक्ती ही आधुनिक राजनयाची प्रमुख आधारशिला बनली आहे. भारताच्या संबंधित विश्लेषण करा. आता मी सांगितलं की इकॉनॉमिक पॉवर त्याच्या आधारावर कशा पद्धतीने आपण डिप्लोमॅटिक पॉवर आपल्या वाढवू शकतो. तर त्याच्यावर हिंदी महासागर क्षेत्रातील वाढती चीनची उपस्थिती, चीनचा प्रेझेन्स वाढतोय, भारतासाठी कोणती आव्हाने निर्माण करते आणि भारताने कोणती धोरणात्मक पावले त्याच्यासाठी उचललेले आहेत. मग याच्यामध्ये क्वाड आणि ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही उल्लेख करायचा आहे आणि अशा पद्धतीने हे उत्तर लिहायचं. ह्याच्यापैकी एक लिहा, दोन लिहा किंवा हे चारीचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. मी आतापर्यंत जे डिस्कस केले त्याच्या आधारावर तुम्ही नक्की लिहा आणि जे लिहून मला यानंबरोबर PDF पाठवतील तर त्यांना मी मॉडेल आन्सर प्रोव्हाइड करीन. तर तुर्तास आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया. अशाच सिरीजसाठी इग्नाइट अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. IR ची सिरीज घेऊन येऊयात आणि त्याचबरोबर सिलेबस डिकोडिंगची सिरीज आपली सुरूच आहे. लवकरच आपण GS3 सुरू करूयात. पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल संदर्भात आपल्याला काय करता येईल का ते पण आपण लवकरच सुरू करूयात. तर त्या अशा सिरीजसाठी स्टे ट्यून्ड. YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि इतर विद्यार्थ्यांच्यापर्यंत ही सिरीज नक्की पोहोचवा. इथेच थांबूयात. अभ्यास करत राहा. धन्यवाद.